आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी. त्या 72,000 नाडींची विभागणी अशी आहे की एक इडा नाडी आणि पिंगला नाडी ह्या मुख्य नाडी बनतात. माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी शक्तिपात दीक्षा देतो. आता शक्तिपात दीक्षा म्हणजे काय? शक्तिपात ही गोष्ट अशी नाही आहे की जो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. हे तुम्ही याची साधना करा. 15 दिवसानंतर तुम्ही या लेवलला येऊन जाणार नाही की तुम्ही स्मशानभूमी जरी तुम्हाला सोडून आलो तरी तुम्ही असं नाही जाणवणार यार मी घाबरत नाही. या लेवलला तुम्ही असणार. जे आपण कुंभमेळा झाला तर हा कुंभमेळा नक्की काय असतो? तर जीवनामध्ये जर काही प्राप्त करायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या देवता आणि कुलदेवता याच्याशिवाय उपाय नाही. मॅनिफेस्टेशन म्हणजे तो फक्त एक चाललंय, एक कोणीतरी मानता येईल, कोणीतरी खेळतंय, बिझनेस चाललाय लोकांचा छान, तोपर्यंत ठीक आहे. पण संसार करतोय, मागे खूप व्याप आहे, मग त्याने सगळं सोडून साधना करायची. माझ्या पण साधनेमध्ये एका टायमानंतर मी जेव्हा तिला टायमिंग देणार ना तर माझ्यामध्ये एक प्रकाश जागतो जो या ठिकाणून येतो आणि तो प्रकाश मला मदत करत जातो एक गोष्टीसाठी. साधना करण्याचं एक स्पेसिफिक ठिकाण असतं का? मागे ना मी एक व्हिडिओ केला होता. व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कुंडलिनी जागृत करू शकतो. 9 दिवसांमध्ये. आता हे जेव्हा बोललो तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्शियल वाक्य होतं. कारण की असं बोलतं की कुंडलिनी जन्म जरी घालवले तरी ती जागृत होत नाही. मग देवी तुम्हाला एक लास्ट पॉवर देते, ती आहे तुम्हाला आज्ञा. आता तुम्हाला देव करते आज्ञा. मीन्स तुम्ही ह्या विश्वाला आज्ञा देऊ शकतात, आज्ञा देऊ शकतात, ऑर्डर देऊ शकतात. आता प्रयागला कुंभमेळा झाला तर त्यावेळेस त्रिवेणी संगमावरती आपण बोलतो की त्या ठिकाणी ते जाऊन आपण त्या ठिकाणी आंघोळ केली पाहिजे. पण त्रिवेणी संगम काय आहे? मार्केटमध्ये खूप सगळे लोक आहे की जे कुंडलिनी जागृत करून देतात बोलतात आणि मी तर 3 दिवस बोलतोय. त्या 3 दिवस ते एका दिवसात पण करून देतात आणि त्याच्यात ते म्हणतात की आम्ही कुंडलिनी तुमची वरती पण उठवून देणार. ही गोष्ट ते एका दिवसात म्हणतात आणि त्याचे पैसे घेतात 15,000 कोणी 20,000. आता रियालिटीमध्ये ही गोष्ट पॉसिबल नाहीये. मी विशाल आणि तुम्ही बघत आहात बोलू निवांत. आजचा आपला विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय आहे नाथ संप्रदाय. यामध्ये अनेक पैलू आणि अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर असतात. खरंच देवी दिसते का? देवीचं दर्शन होतं का? साधना म्हणजे काय असतं? साधना कशी केली जाते? कुठे केली जाते? अनेक प्रश्न आपल्या मनाभोवती संभवत असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत भैरवा गुरु. त्यांचं सर्वप्रथम खूप खूप स्वागत आहे सर. आज आपण त्यांचा जीवन प्रवास ते साधना या सर्व विषयावर अगदी मनमोकळेपणाने गप्पा करणार आहोत. प्रश्न पहिला असा आहे माझा की हा जो प्रवास आहे एक कल्पेश नावापासून ते भैरवा गुरुपर्यंत हा सुरू कसा झाला आणि कधी झाला? ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमः शिवाय. सगळ्यात पहिल्यांदा आज कोणीतरी यंग मुलं ह्याच्यामध्ये येतात आणि ह्या गोष्टी करताय ह्याच्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुमचं खूप सगळं अभिनंदन आणि मला खूप आनंद पण होतो की आपल्यासारखे यंग मुलं ह्या गोष्टीमध्ये येतात देवाचं करतात. एक सांगायचं एक अनुभवापासून मी सुरुवात करतो की नेमकी गोष्ट घडली कधी. एक 2016-17चा टायमिंग असेल आणि मी ध्यान करण्यासाठी एक नाशिकमध्ये गंगा तीरावरती गेलेलो होतो, जे मी नेहमी जातो. ओके. गेलेलो असताना माझं एक नेहमीचा एक दगड आहे आणि त्या दगडावरती मी बसतो. एक दिवशी बसलेलो होतो आणि संध्याकाळचा टायमिंग होता आणि बसलेलो असताना अर्धा पाऊण तास 1 तास झाला असेल आणि माझ्यासोबत जो पण कोणी असतो तर तो नॅचरली रडायला लागतो. त्याला ती गोष्ट ऑटोमॅटिकली, म्हणजे असं नाही की रिझन असेल काही असेल, पण तो ऑटोमॅटिकली मी साधनेत असताना किंवा मी ध्यानात असताना तो ऑटोमॅटिकली मेल्ट व्हायला एक साध्या भाषेमध्ये सुरुवात होते. तर मी जेव्हा उठलो अर्धा पाऊण तास 1 तास झाला असेल
आणि जेव्हा उठलो त्या ठिकाणून एक साधू चालले होते आणि ते सगळ्यांकडे पैसे मागत होते. मला असं वाटलं की आपण एक बोललो पाहिजे, विचारलं पाहिजे. मग मी माझ्यासोबत एक ताई होत्या, त्यांना बोललो एक काम करा, तुम्ही त्यांच्याकडे जा आणि त्यांना बोलवा की मी बोलवलंय असं. मी गेले आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला त्यांनी बोलवलंय असं. ते आले, खूप जोरात चालत आले साधू चालत चालत आले आणि एक 10 मीटरचं आमच्यामध्ये अंतर राहिलं असेल. ते इतक्या रागात आले होते की जसं मी काहीतरी वेगळं केलेलं आहे. ते खूप रागात आले आणि जेव्हा आले 10 मीटरवर असतील आणि त्यांनी त्यांची नजर खाली गेली आणि ते रडायला लागले. तर मी 5-1 मिनिटं त्यांना रडू दिलं, मी काहीच बोललो नाही. त्याच्यानंतर त्यांना विचारलं की तुम्हाला काही खायला पाहिजे का, काही पैसे पाहिजे का? ते बोलले नाही गोरक्षा, तुला काय पाहिजे? मी त्यांना बोललो की मला ज्ञान पाहिजे. ते अजून रडायला लागले. मग तिथून ते निघाले आणि एका ठिकाणी बसले आणि थोडा वेळ ध्यान केलं आणि परत आले. काही गोष्टी आमच्यामध्ये चर्चा झाल्या आणि त्याच्यानंतर ते निघून गेले. तर यासारख्या हा एक इन्सिडेंट झाला, याच्यासारख्या खूप सगळ्या गोष्टी लाईफमध्ये घडल्या. साधना किंवा जसं माझं एक जे नाव आहे ते आहे कल्पेश. पण बोलतो ना की जेव्हा आपल्या जीवनामध्ये देव येतो आणि गुरुच्या माध्यमातून येतो, त्यावेळेस तो आपलं एक प्रकारे दशक्रिया विधी करून टाकतो, आपलं कुळच बदलून टाकतो आणि तो गुरुकुळामध्ये आपल्याला घेऊन टाकतो. सेम गोष्ट घडली. त्यांनी मला ऍक्सेप्ट केलं. काशी या ठिकाणी माझा जो दीक्षाविधी आहे तो संपन्न झाला. जे माझे गुरु आहे त्यांचं नाव भैरवनाथ आहे आणि ते भैरवनाथजींनी मला एक दीक्षा दिली आणि काही कार्य मला दिलंय. ते कार्यच करण्याचा मी प्रयत्न करतोय आणि तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. तो अख्खा महाराष्ट्र ते कार्य तुमचं बघतोयच. दुसरा प्रश्न असा आहे माझा, माणूस किंवा मनुष्य हा शिवपर्यंत प्राप्त होऊ शकतो का? आता तसं एक विचार करायला गेलं ना, ही सोय फक्त आपल्या धर्मामध्ये की ते आपण बोलू शकतो की मी देव बनू शकतो आणि हे साक्षात आपला देवच सांगतोय की तुम्ही देव बनू शकतात. जसं आदी शंकराचार्यांना जेव्हा फर्स्ट टाइम त्यांच्या गुरूंना ते भेटले, त्यांनी विचारलं तुझी ओळख काय, तेव्हा त्यांनी निर्वाण षटकम म्हणून दाखवलं. आणि त्याचा प्रत्येक शेवटचा जे काही ओळ आहे ते आहे शिवोहम शिवोहम. की काय की तो जो शिव आहे, जो परमानंद आहे, तो मीच आहे. यालाच अद्वैत सिद्धांत पण बोललं जातं की याला बोलतात द्वैत भाव. द्वैत भाव म्हणजे काय की दोन मध्ये वाटणं, की मी वेगळा आणि माझा देव वेगळा. पण अद्वैत सिद्धांत बोलतो की मी वेगळा आणि माझा देव वेगळा नाहीये, आम्ही दोघं एकच आहे. हे अद्वैत सिद्धांत आहे. त्यालाच थोडस पुढे जाऊन आज जेव्हा आपण शैविझमचा म्हणजे शैव संप्रदायाचा अभ्यास करतो त्यावेळेस काश्मीरी शैविझम म्हणून एक गोष्ट येते आणि काश्मीरी शैविझम मध्ये खूप जास्त अभिनव गुप्ता म्हणून आहे, त्यांनी याच्यावरती खूप सगळं संशोधन केलं, खूप सगळे पुस्तकं लिहिले आणि हीच गोष्ट पुढे नेली की तो जो शिव आहे तो माझ्या बाह्य स्वरूपात नसून तो माझ्या आत्मस्वरूपामध्ये. मग तोच प्रवास आपण पण करू शकतो की या शवापासून तर आपण शिवापर्यंत जाऊ शकतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला ती अनुभूती होते तर त्याला आपण एक तो जो अनुभव होतो त्याला शिवोहम असं बोलतो. तर हे प्रत्येकाकडनं पॉसिबल आहे. प्रत्येकाला असा प्रश्न येतो की आपण तर एवढा नश्वर देह आहे, आपण तर किती योनी फिरून आलेलो आहे आणि कितीतरी पापा केलेले आहे आणि एवढे पापा करून आपण कसं काय शिव बनवू शकतो? ठीक आहे, पण अशी एक गोष्ट आहे की आपण तो देव बनवू शकतो. देव बनणं म्हणजे शिव बनण्याचा अर्थ हे नाही होत की त्याची प्रसिद्धी घेणं. शिव बनणं म्हणजे जसं डॉक्टर बनणं खूप चांगली गोष्ट असली तरी डॉक्टर बनल्यावरती त्याच्यावर जबाबदारी पण तेवढीच आहे. तसं शिव बनणं म्हणजे त्याची जबाबदारी आपल्यावरती घेणं. तो जसा राहिला त्या प्रकारे वागला, त्याचं नेचर, त्याच्या गोष्टी, त्याचं स्वरूप सगळं आपण धारण करायला लागतो. मग ते धारण पण नाही करत आहे, ऑटोमॅटिकली ती गोष्ट आपल्यात घडत जाणार. असं म्हणतात की तुम्ही ज्या देवाची साधना करतात तुम्ही तसेच बनतात.
तर मी बोलतो की मी लहानपणापासून शिवाच्या खूप जास्त कनेक्ट आहे. तर असं वाटतं की मी त्याच्यासारखाच होत चाललोय. आता तुम्ही म्हणले की साधना हा विषय निघाला, तर साधना म्हणजे नक्की काय असतं? आता जेव्हा आपण साधना हा शब्द बोलतो त्याला आपण बोलतो काहीतरी प्राप्त करणं. बरोबर. ठीक आहे. आता 2 प्रकारे प्राप्त करू शकतो. साधना ह्या मार्गावरती प्रत्येक जण नाही चालत, पण चालायला पाहिजे. जसं मला एखादी गोष्ट पाहिजे, 2 प्रकारच्या गोष्टींसाठी आपण पूर्ण जीवन घालवतो. पहिली गोष्ट आहे ती बाह्य सुख आणि एक आहे आंतरिक सुख. ठीक आहे. बाह्य सुखासाठी आपण लढतो, मग त्या गोष्टी देव बाहेर शोधतो. प्रत्येक गोष्टीमध्ये मंदिरांमध्ये शोधणार, तीर्थक्षेत्रांमध्ये शोधणार, वेगवेगळ्या ठिकाणी शोधणार, दुसऱ्यामध्ये शोधणार. पण साधना ज्या वेळेस येते तर साधना म्हणजे काय की आपणच तो देव आपल्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. मग साधना म्हणजे काय की माझा तेच परत या शवाने असा प्रयत्न करायचा की त्या शिवापर्यंत मला पोहोचायचंय. तसं गोरक्षनाथ जेव्हा आपल्याला नाथ संप्रदाय जेव्हा समजावून सांगतात त्यावेळेस ते हेच बोलतात की हे जे शरीर आहे, हा जो देह आहे, हा मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये, या मंदिराच्या माध्यमातून, या देहाच्या माध्यमातून आपण त्या परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो, त्याच्यामध्ये एक होऊ शकतो. तर साधना म्हणजे काय, हा प्रवास बाह्य स्वरूपाचा नसून आत्मस्वरूपाचा आहे. माझ्या ज्याला आपण असं बोलतो की मला जर आत्म अनुभूती करायची असेल, स्वतःला प्राप्त करायचं असेल, तर त्यासाठी मला करावं लागेल साधना. ते कोणाच्या कृपेने किंवा कोणाच्या आशीर्वादाने होणार नाही, मला साधना करावीच लागेल. साधना करण्याचं एक स्पेसिफिक ठिकाण असतं का? किंवा एखाद्या माणसाला जर हे बघून जर वाटलं आपण साधना चालू करावी, त्याने कशी चालू केली पाहिजे? आता जेव्हा जसं आपण शाळा शिकतो, शाळा शिकताना काय करतो, आता बघा एखादा व्यक्ती डॉक्टर आहे, कोणी इंजिनियर आहे, कोणीतरी टीचर आहे, हे नंतर बनतोय आपण. बरोबर. प्रायमरली आपण शिक्षण जे घेतोय ते प्राथमिक शिक्षणच घेतोय, जे तुम्ही पण घेणार, मी पण घेणार, प्रत्येक व्यक्ती त्या शिक्षणामधनं जातोय. 10वी पर्यंतचं शिक्षण सर्व लोक घेत आहेत. बेस कळतोय की आपल्याला प्रत्येक विषयाची ओळख कळते, तो विषय कशा पद्धतीने, आणि त्याच्याच बेसिसवरती आपण पुढे स्पेशलाइज बनतोय. बरोबर. त्याच प्रकारे साधना जर ज्या व्यक्तीला चालू करायची असेल तर डायरेक्टली आपण कोणत्याही साधनेवर नाही गेलो पाहिजे. की आज जसं वेगवेगळ्या प्रकारच्या साधना केल्या जातात, जसं मी बोललो की साधना म्हणजे काहीतरी साध्य करणे. मग ते साध्य काय करायचंय, तर आपण डायरेक्टली काय करतो, अचानक आता जसं माझ्या एक्सपिरियन्स प्रमाणे मला खूप सगळे लोक जेव्हा मेसेज करतात तर ते बोलतात की मला भैरव साधना करायची आहे, कोणी म्हणतं मला कालीची साधना करायची, कोणी म्हणतं मला नाथांची साधना करायची, कोणाला वेगवेगळ्या पिशाचांची साधना करायची असते. म्हणजे बोलतो ना, प्रत्येकाची जी साधना आहे ती वेगवेगळी आहे. पण या साधनेच्या बेसला एक गोष्ट काम करते, ते आहे फाउंडेशन. आणि ते फाउंडेशन जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण साधना करू शकत नाही. मग साधना करण्यासाठी जर सुरुवात करायची असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा मी असं बोलेल की आपण शोधला पाहिजे गुरु, जो गुरु आपल्याला त्या मार्गावरती नेऊ शकतो. ठीक आहे. कारण की आपल्याकडे आपला धर्म इतका मोठा आहे की आपल्याला धर्म पुस्तकं खूप आहे, सगळं आहे, पण त्याच्याचमुळे आपण खूप मोठी व्याप्ती असल्यामुळे आपण भरकटण्याची शक्यता पण जास्त आहे. पण त्याच ठिकाणी जर आपल्यासोबत गुरु असेल तर आपली जी चालण्याची जी प्रोसिजर आहे ती कुठेतरी बोलतो ना एका वेगळ्या लेवलला जाणार. त्यासाठी गुरुची गरज आहे. दुसरी गोष्ट, मी माझी जर केली, आता कोणाला प्रश्न पडेल की मी माझं नाही करू शकत का साधना सुरुवात करू शकतो, पण तुम्हाला अनुभव येणार नाही. जसं क्लास लावणं आणि क्लास न लावणं, क्लास न लावता पण मुलं टॉपर येतात, क्लास लावता पण येतात, पण तो बाह्य गोष्टी आहे, ही आंतरिक गोष्ट आहे. ठीक आहे. तर याचं मी माझं बोललो की माझी साधना करेल तर मला खूप पेशन्स ठेवावे लागतील की मला साधनेमध्ये अनुभव येतील. कारण की साधना म्हटलं तर डोळे बंद करणे, बरोबर, पारायण करणे, मंत्रजाप करणं, हे सगळे साधनेचेच प्रकार आहे. मग आता या माध्यमातून जेव्हा जातो, आता आपण काय करतो, इकडे मंत्रजाप करतो, दुसऱ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असतं. ठीक आहे. कोणी इकडे पारायण वाचतोय आणि एका साईडला कोणीतरी काहीतरी करते, आपण तिकडेच बघत असतो. म्हणजे या सगळ्यांच्या मध्ये साधनासाठी एक इम्पॉर्टंट गोष्ट असते एकाग्रता. एकाग्रता कधी होणारच नाही तर तुम्ही एक काय 100 जन्म जरी वाया घातले तरी सुद्धा ती साधना एक पट पण पुढे जाणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा या स्टेप मध्ये मी बोलेल गुरु करा, गुरु शोधा. गुरु म्हणजे हे नाहीये की जो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, तो वाला नाही. मी ज्याच्याबद्दल बोलतोय तो गुरु आध्यात्मिक मार्गावरती नेणारा गुरु आहे. आता सर्वसामान्य जे माणूस असतो
की आपण संसार करतोय, मागे खूप व्याप आहे, मग त्याने सगळं सोडून साधना करायची? की जो माणूस संसारामध्ये आहे, त्याने संसार करत करत कशी साधना करायची? आता एखादा व्यक्ती याचं सगळ्यात सुंदर उदाहरण जर कोणी असेल तर ते शिव आहे. की शिवांनी पण लग्न केलं होतं, त्यांचा पण स्वतःचा संसार होता आणि त्या संसारामध्ये राहून पण त्यांनी साधना केली. ठीक आहे, तर आपण सुद्धा ती गोष्ट करू शकतो. सुरुवातीला आपल्याला प्रयत्न करावा लागेल, काही दिवस त्याला द्यावे लागतील. जसं की एक्झाम्पल सांगतो, आपण गाडी चालवतो. सुरुवातीला गाडी चालवताना काय करतो, खूप जास्त कॉन्शियस असतो, बघत असतो कशा पद्धतीने कुठे क्लच आहे, कुठे ब्रेक आहे, कुठे एक्सिलेटर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला समजून घ्याव्या लागतात. पण एका टायमानंतर काय होतं, जशी जशी आपल्याला सवय होत जाते आणि एका टायमानंतर आपल्याला गरज पडत नाही, आपण आपलं मन वेगळीकडे चालतं पण आपला हात बरोबर वळतात. बरोबर, तर ऑटोमॅटिकली सेम टू सेम साधना करत असताना सुद्धा सुरुवातीला तुम्हाला कष्ट तर घ्यावेच लागणार आहे. जसं आपण काम करतो म्हणून जेवायचं सोडतो का? आपण काम करतो म्हणून झोपायचं सोडतो का? आपण काम करतो म्हणून पाणी प्यायचं सोडतो का? त्या जशा गोष्टी गरजेच्या आहे त्याच प्रकारे आपल्याला साधना सुद्धा गरजेची आहे. तर प्रत्येक व्यक्ती करू शकतो, ह्याच्यातनं असं काही नाहीये की खूप लोकांना वाटतं आम्ही जर साधना करणार तर आम्हाला का घरदार सोडून दे का टायमाला. ठीक आहे, तर असं काही नाही. हा, तुम्ही पुढे जाऊन जर एखाद्या स्पेसिफाईड साधनेवरती जाताय, स्पेशलाइज बनताय, तर तुमच्या गुरुने तुम्हाला जे सांगेल ते त्या प्रकारे तुम्ही त्यासाठी तयार असाल तर ती गोष्ट घडेल. जर नसेल तर बेसिक साधना, मी तर बोलतो ना की बेसिक अशी गोष्ट आहे, जसं आपण बोलतो आपली तब्येत सांभाळली पाहिजे, त्यासाठी आपण चांगलं अन्न खातो, त्याच प्रकारे आपलं मन सांभाळण्यासाठी आपल्याला ध्यान किंवा साधना ही केलीच पाहिजे. आता असं सांगितलं जातं की साधना करायची म्हटल्यानंतर ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बोलतो की ब्रह्मचर्य काय नेमकं. आता जेव्हा ब्रह्मचर्याला बोलतात ब्रह्मासारखं आचरण करणं, त्याला बोलतात ब्रह्मचर्य. पण साध्या भाषेमध्ये आपल्याला काय वाटतं, ब्रह्मचर्य मीन्स एक अशी गोष्ट की लग्न न करणं, किंवा जसं आपण बोलतो की हनुमान जे होते ते बालब्रह्मचारी होते. तर आपण बालब्रह्मचारी जेव्हा बोलतो त्यावेळेस आपल्याला वाटतं अरे ब्रह्मचारी होणं म्हणजे लग्न न करणं. आपण तर सांसारिक माणसं आहे, मग आपण लग्न नाही करायचं का? किंवा लग्न केलेलं मग ते काय सोडून द्यायचं का? नाही. याच्यामध्ये काय गोष्ट आहे, ते एक ब्रह्मचर्याचा अर्थ होतो की माझ्या शरीरामध्ये जे वीर्य तयार होतंय त्या वीर्याची दोन प्रकारची गती होऊ शकते. नॅचरली त्याची गती खालच्या दिशेने असते, पण ब्रह्मचर्याचं पालन केल्यामुळे काय होतं, आपल्यामध्ये ते ऍज अ फ्युल म्हणून तयार होतं. ठीक आहे, इंधन म्हणून तयार होतं. मग जेव्हा मी साधना करतो तर त्या साधना करताना माझी कुंडलिनी जागृत होते आणि त्या कुंडलिनीला वरती उठवण्यासाठी, कारण ती ऊर्ध्व होते, उलट्या दिशेने जाते, आणि प्रवाहाच्या उलट्या दिशेने जायचं असेल तर तुमच्याकडे शक्ती खूप असली पाहिजे. मग ती शक्ती येणार कुठून, तर ती तुम्हाला येणार तुमच्या हे जे काही तुम्ही वीर्यचं संकलन करताय त्याच्यामधून ती शक्ती तयार होते, आणि त्यालाच आपण ब्रह्मचर्य असं बोलतो. मग त्याचं पालन तुटतं. पण मी बोलेल की एका रात्रीमध्ये कोणी देव बनत नाही आणि एका रात्रीमध्ये तुम्ही योगी बनणार नाही. ठीक आहे, यासाठी तुम्हाला टाइम द्यावा लागेल. जसं एखादा व्यक्ती असेल ना, त्याला एखादी सवय असेल, एखादा व्यक्ती सिगारेट पितोय, सपोज तो दिवसाला सपोज 12 सिगारेट पितोय, आणि तुम्ही डायरेक्टली येणार, माझ्याकडे खूप लोक आहेत ते म्हणतात यांची सिगारेट बंद झाली पाहिजे. आता बंद होणं म्हणजे ते असं नाहीये की एका रात्रीत बंद होणार. आपण त्यांना काय सांगणार की तुम्ही 10 पिताय ना, त्याच्यावर 9 वर या, 8 वर या, असं कमी 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 करा. तर आपण पण ब्रह्मचर्याचं पालन करत असताना थोड्या स्टेप्स जर आपण काही फॉलो केल्या तर ब्रह्मचर्याचं खूप जास्त महत्व साधनेमध्ये आहे. नाहीतर साधना तुमची पूर्णपणे शून्य, म्हणजे त्याचा कोणत्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही जर ब्रह्मचर्य नसेल तर. ठीक आहे, लाईफ टाईम करायची गरज नाही, पण मग काही काळापुरतो तरी तुम्ही त्याला मेंटेन केलं पाहिजे. जर सपोज जसं पारायण करताय तर त्या टायमात केलं पाहिजे. एखादी स्पेशल तिथी आहे ज्या दिवशी तुम्ही उपवास करतात, किंवा तुम्ही एखादा ठरवताय की मी महिनाभर ह्या गोष्टीने वागणार, मला ही गोष्ट प्राप्त करायची, तुमच्या चेहऱ्यावरती तेज कसं काय येणार? तुम्ही देवाला प्राप्त करू बघताय तर देवाने जे मंदिर दिलं त्याचा उपयोग नाही करायचा आपल्याला, त्याच्यापर्यंत पोहोचायचंय. ठीक आहे, त्याचा उपभोग नाही घ्यायचा. उपभोग जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा तो यासाठी घ्यायचा की मला त्या देवाला प्राप्त करायचंय, कारण हे शरीरही त्याच आहे आणि तो आत्मा आहे तो पण त्याचाच आहे. बरोबर. कुठला धर्म असो, पंथ असो, संप्रदाय असो किंवा साधना असो, यामध्ये सर्वात प्रामुख्याने जे आहे ते गुरु. आपला गुरु कसा आहे, म्हणजे काय होतं, कधी कधी माणसं टीव्हीवरती बघून गुरु करतात, नंतर गुरु जेलून जातात आणि माणसं म्हणतात आता काय करायचं.
म्हणजे कुठलाही पंथ असो, कुठलाही संप्रदाय असो, गुरु महत्वाचा आहे. खरी गोष्ट. तर गुरु कसा ओळखायचा? आता गुरु हा शब्द जेव्हा येतो ना, तेव्हा आपण असं बोलतो की तो अंधकार दूर करणारा असला पाहिजे. आता लोकांना माहितीच नाही अंधकार म्हणजे काय. जसं असं वाटतं मला की आपण सगळे झोपेत आहे. जसं की एक्झाम्पल सांगतो, वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरला वाटतं की जे समोर आहेत ते वेडे आहे, आणि त्या वेड्यांना वाटतं की डॉक्टर वेड आहे. ठीक आहे, दोघं एकमेकांच्या ऑपोजिट चालत आहे. त्या प्रकारे जो व्यक्ती जागतो, जो त्या तत्वाला जाणतो, त्या व्यक्तीसाठी सगळं वेगळं दिसायला लागतं आणि त्याला दिसतं अरे हा माणूस तर झोपलेलाच आहे अजून, याला ते कळालं नाहीये, ते तत्वच अजून याला समजलेलं नाहीये. मग आपल्याला काय करायचंय, ते तत्व समजण्यासाठीच एक गुरु केला पाहिजे. पण आज आपण गुरु का करतोय? आज आपण बघतोय कुठेतरी रील वरती येतोय, मी पण रीलवरच येतोय, तो काय प्रश्न नाही. पण एक काहीतरी बघतोय आणि आपल्याला वाटतं की अरे जीवनातले एखादा माझा प्रॉब्लेम आहे, माझ्या जीवनात खूप सगळे प्रॉब्लेम चालू आहे आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह जो करेल तो माझा गुरु होईल. पण मला सांगा, तुमचे प्रॉब्लेम संपणार आहेत का? नाही संपणार. कोणता गुरु आहे जो तुमचे 100% प्रॉब्लेम संपवणार आहे? कोणताच नाही. तुम्ही सांसारिक प्रॉब्लेम घेऊन जर गुरु शोधत असाल तर तुम्ही एक बोलतो ना, तो गुरु पण खोटा आहे आणि तो शिष्यही खोटा आहे. का? ही पृथ्वी आहे, ठीक आहे. एक एक्झाम्पल देतो. एक डॉक्टर असतात, त्यांनी पूर्ण लाईफ खूप छान घालवलेला असतात, त्यांचा खूप मोठा दवाखाना होतो आणि दवाखाना खूप चांगला चालतो त्यांचा. आता त्यांचं एज होत आलेलं असतं, ते त्यांच्या मुलाला पण डॉक्टर करतात आणि त्यांच्या मुलाला सांगतात की मी 4 धामच्या यात्रेला चाललोय, तू दवाखाना सांभाळ. बोलले ठीक आहे, मी सांभाळेन. ते 4 धामची यात्रा वगैरे करून येतात आणि खूप सगळं मोठं हॉस्पिटल असतं. ते येतात आणि ते बघतात अरे गर्दीच नाहीये, पेशंट गेले कुठं, आज का सुट्टी आहे? ते मुलाला बोलतात, बोले काय पेशंट दिसत नाही? बोलले पप्पा काय करत होते तुम्ही एवढे दिवस? अहो मी बरं करून टाकलं सगळ्यांना. ते बोलले येड्या, बरं करायचंच नव्हतं, आपली रोजीरोटी कशावर चालेल आता? हा, तर ते काय करायचे, टायमापुरते गोळ्या देणार, परत तुम्हाला बोलवणार, टायमापुरते गोळ्या देणार, तुम्हाला बोलवणार. तर हे झोल आहे, हा गोल आहे. ठीक आहे, जसं आपण बोलतो ना पृथ्वी गोल आहे, तर ह्या पृथ्वीमध्ये जो जो तुम्हाला फिरवत राहिलेला मृत्यू लोक बोलतात. इथं असा गुरु जो व्यक्ती करतो ना, आज मी या ठिकाणी बसलोय, माझं भाग्य समजतो की ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींचं एक समाधी आहे आणि जीवन त्या ठिकाणी गेलं, आज त्यांच्याकडे बघून माऊली का बोलतो आपण त्यांना? गुरुपद येते. का गुरुपद बोलतो आपण त्यांना? कारण की त्यांनी लोकांना या गोष्टीत नाही अडकवलं, ते स्वतःही नाही अडकले. हा, शेवटी मुक्ताई रडत होत्या. मुक्ताई काय बोलल्या, दादा जाऊ नको. हा, ते बोलले ह्या शरीराकडे बघून नको बोलू, माझा प्रवास थोडा वेगळा आहे ताई. हे जो ओळख करून देईल ना, तो माझा गुरु आहे. जो मला याच्यातनं बाहेर काढेल तो मला गुरु आहे. माझ्या जीवनात प्रॉब्लेम येत राहतील, मला जो हे सांगेल ना की जीवनात बाळा तुझ्या प्रॉब्लेम येत राहणार आहे, तू हे नको समजू की माझ्याकडे आल्यानंतर तुझे प्रॉब्लेम संपतील. प्रॉब्लेम चालू राहतील पण तुला प्रॉब्लेम टच नाही करणार. त्या प्रॉब्लेमची जी इंटेन्सिटी आहे, जसं पाऊस पडणं थांबतं का? नाही. अश्मयुगाच्या काळात पण पडायचा, आजही पाऊस पडतोय. दोघांमध्ये फरक काय? आज आपण घरात राहतोय, पाऊस त्याच्यापेक्षा पण डेंजर पडत असेल, पण त्या पावसाची झळ मला लागते का? नाही. गुरु असा असतो जो आपल्याला सत्य दाखवतो, तो सांगतो की हे पूर्ण जीवन नश्वर आहे, हे अशाच पद्धतीने घडणार आहे आणि तुला ते ऍक्सेप्ट करावं लागणार आहे, आणि त्याला तो मदत करतो. त्याच्यापेक्षा असं नाही म्हणत की मी सायकोलॉजिकली तो तुमच्याशी खेळणार, हा, की मानसिकरित्या तुम्हाला बघता काहीतरी 2 शब्द सांगणार नाही. तो तुम्हाला याच्यापेक्षा अशी एक्स्ट्रीम गोष्ट दाखवून देईल की जी खूप वेगळी आहे आणि जी खूप भारी आहे. मग तुम्हाला कळेल की नाही हे माझं नाही. जसं लहान मुलगा असतो ना, ते मांडे खेळतात, बरोबर, पण ते थोडं मोठं झाल्यावर खेळतो का? नाही. त्याला काय तिरस्कार झाला का त्याचा? नाही. मॅच्युरिटी आली ना, बरोबर. तर गुरु आपल्याला मॅच्युअर्ड करतो, आणि जो गुरु मॅच्युअर्ड करत असेल तो माझा गुरु आहे. जो मला प्रॉब्लेम वर सॉल्व्ह करणार तो माझा गुरु नाही. ठीक आहे, बरोबर. तर गुरु दीक्षा आणि शक्तिपात हे वेगवेगळे आहे. आता जेव्हा आपण गुरु दीक्षा बोलतो, वेगवेगळ्या प्रकारची दीक्षा दिली जाते. आता सगळ्यात पहिल्यांदा गुरु दीक्षा काय ते समजून घेऊ. दीक्षा मीन्स काय ते थोडक्यात समजावून सांगतो. गुरु तर आपण समजलो. दीक्षा म्हणजे काय की गुरुकडे जे तत्व आहे, गुरुत्व आहे, जे गुरुतत्व आहे, तर गुरुतत्व काय केलं जातं?
पुढे पास ऑन केलं जातं. म्हणजे काय करणार की मी जो अनुभव करतोय तो अनुभव मी माझ्या शिष्याला करून देणार आणि जो व्यक्ती करून देऊ शकतो त्यालाच आपण एक जसं एक गोष्ट असेल ना, सपोज तुमच्या एखादा गुरु आहे ज्यांच्या अंगात संचार येतो, तर साहजिक आहे तुम्ही वेगळं एक्सपेक्ट करायचं नाही की तुमच्या पण अंगामध्ये संचारच येणार आहे किंवा तुम्ही पण त्याच मार्गावरती जाणार आहे. पण त्याच ठिकाणी जेव्हा एखादा गुरु असेल जो आत्म्याबद्दल बोलतोय तो त्याला जाणतोय म्हणून त्याला बोलतोय, ठीक आहे. जर तुम्ही या अशा प्रकारच्या गुरुकडे गेले तर तो गुरु थोडा वेगळा आहे, तो त्याला दीक्षा बोलतात. मग आता दीक्षा म्हणजे काय, त्याच्यामध्ये पण आता काही दीक्षा अशा असतात ज्याला स्पर्श दीक्षा बोलतात, नेत्र दीक्षा बोलतात. जसं मी आता बोलतोय तर माझ्या बोलण्यातनं तुम्ही प्रभावित झाले आणि त्याच्यातच तुम्ही संमोहित झाले, तर एक प्रकारे मी ते पण एक प्रकारची दीक्षाच झाली. तुम्ही बोलले आता कोणीतरी माझी रील बघते आणि तो म्हणतोय की गुरु तुमचा जे व्हॉइस आहे खूप छान आहे, तुम्ही खूप छान बोलतात, आम्हाला खूप आवडलं. तर एक प्रकारे तो व्यक्ती अट्रॅक्ट झाला. तो फक्त नंतर दीक्षा घ्यायला येईल पण ती औपचारिक असेल, ऑलरेडी त्याच्याशी रिलेटेड माझी दीक्षा तो झालेली आहे, कारण की त्याने जिथं शरणागती घेतली त्याच ठिकाणी. मग पुढची गोष्ट आहे त्याला बोलतात शक्तिपात. आता शक्तिपात दीक्षा प्रत्येक जण नाही देऊ शकत, ठीक आहे. प्रत्येक गुरु शक्तिपात दीक्षा नाही देत. प्रत्येक गुरुची दीक्षा वेगवेगळी प्रकारची असते, त्यांच्या परंपरेप्रमाणे ती दीक्षा दिली जाते. जसं माझ्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे मी शक्तिपात दीक्षा देतो. आता शक्तिपात दीक्षा म्हणजे काय की एक शक्तिपात ही गोष्ट अशी नाहीये की जो प्रत्येक व्यक्ती करू शकतो. कोणीही उद्या उठणार आणि तो बोलेल की मी शक्तिपात करेल, हे खूप जास्त रिस्की आहे, ठीक आहे. खूप जास्त रिस्की आहे की या ठिकाणी शक्तिपात करत असताना माझ्या ज्या एनर्जीज आहे त्या तुमच्या एनर्जी सोबत कनेक्ट केल्या जात आहे. एक प्रकारे वायरला कनेक्ट करणं ही त्या प्रकारची गोष्ट आहे आणि माझ्यामध्ये जी गोष्ट वाहते त्या गोष्टीला मी तुमच्यामध्ये उतरवणं. मग शक्तिपात काय असतं की गुरुच्या शरीरामध्ये जी कुंडलिनी जागृत झालेली आहे त्या कुंडलिनीचा प्रभाव समोरच्या साधकावरती अशा प्रकारे टाकला जातो की त्याची जी कुंडलिनी आहे ती सुद्धा जागृत झाली पाहिजे. मग त्याला असं बोललं जातं की त्यावेळेस जी गोष्ट घडते त्याला असं बोलतात की तो शक्तिपात आहे. आणि त्याच्यानंतर साधकाचं जे जीवन असतं ना ते फर्स्ट टाइम असं असतं की ते पूर्णपणे बदलून जातं. म्हणजे शक्तिपात असा एकटी अशी दीक्षा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही एका क्षणात तुमचं बदलून जाणार सगळ्या गोष्टी. भौतिकता नाही बोलत आहे मी आंतरिकता बोलतोय. जो अनुभव घ्यायला तुम्हाला कुठेतरी 1.5-2 वर्ष लागणार होते तो गुरु तुम्हाला शक्तिपाताच्या माध्यमातून 5 सेकंदात देणार. 5 सेकंद बोलतो मी मागच्या ही गोष्ट 5 ते 6 वर्षापासून करतोय. ही तुम्ही जे व्हिडिओज बघताय ज्याच्यामध्ये जे लोक रडताय किंवा हसताय किंवा काहीतरी जे काही दिसताय हे सगळे लोक शक्तिपात दीक्षेमधनच जातात. आता शक्तिपात दीक्षा जेव्हा दिली जाते तेव्हा स्पर्श करून दिली जाते आणि असं म्हणतात की गुरुच्या स्पर्शाने माणसाचा उद्धार होतो. आता तसं बघायला गेलं तर गुरु परीस आहे, लोखंड आणि परीस. काय असतं की लोखंडाला जेव्हा परीस टच करतो ना त्या लोखंडाचं सोनं बनतं. त्याच प्रकारे हे जे शरीर आहे हे शवस्वरूप आहे. गुरु म्हणजे काय की त्याच्यामध्ये शिवत्व भाव आहे आणि तो जे पण काय बोलणार ते या शरीर स्वरूपाने बोलणार नाही की तुम्ही त्याचे पाय पडावे किंवा तुम्ही त्याला डोक्यावरती घ्यावं, हे त्या नाही. तो देहात राहतच नाहीये, तो त्याच्या आत्मतत्वामध्ये राहतोय. तर त्याला ती गोष्टीची फरकच नाही पडणार आहे. पण फरक कोणाला पडणार, शिष्याला पडणार, ठीक आहे. मग होतं काय की गुरुचा स्पर्श किंवा गुरुचं सानिध्य हे ऑटोमॅटिकली शिष्याला बदलत राहतं. पण त्यासाठी परत एक सांगेल की गुरुदीक्षा ही गरजेची आहेच. गुरुदीक्षा जोपर्यंत तुम्ही घेत नाही, जो पण गुरु करणार त्याच्याकडनं गुरुदीक्षा म्हणजे काय, औपचारिकरित्या अशी गोष्ट आहे ना, एखादा मुलगा आहे एखादी मुलगी आहे, दोघांच्या मनामध्ये असं आहे की आपण लग्न करू पण कोणीच कोणाला विचारलंच नाही. दोघांचं लग्न एकाचं दुसरीकडे झालं एकाचं दुसरीकडे झालं. काही दिवसानंतर ते बोलताय, ते म्हणतात अरे तुम्हाला विचारलं, तो म्हणतो तुम्हाला विचारलं नाही. तर ती गोष्ट मनात असून पण रियालिटी होईल का, नाही. त्याच प्रकारे गुरुच्या मनात असून पण उपयोग नाही आणि शिष्याच्या मनात असून पण उपयोग नाही. दोघांचा सहयोग घडला पाहिजे. त्याच वेळेस गुरु समोर शिष्याची परमिशन जर असेल, तयार असेल, तरच त्याला ती दीक्षा देऊ शकतो. गुरुशिवाय आपण जी कुंडली म्हणतो, जे कुंडलीचा खूप ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कुंडली ज्ञानेश्वरीत लिहिली आहे. त्याच्या मला वाटते 10-15 बाव्या फक्त कुंडलीसाठी ज्ञानेश्वर माऊलींनी केल्यात. ती कुंडलिनी जी आहे गुरुशिवाय जागृत होऊ शकते का? आता मागे ना मी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी असं बोललो होतो की नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये आपण कुंडलिनी जागृत करू शकतो. 9 दिवसात 9 दिवसामध्ये, ठीक आहे.
आता हे जेव्हा बोललो तेव्हा खूप कॉन्ट्रोवर्शियल वाक्य होतं. हा, हा. कारण की असं बोलतात की कुंडलिनी जन्म जरी घालवले तरी ती जागृत होत नाही. बरोबर. नाही. पण जर आपण एका वेने जर चालत गेलो ना तर कुंडलिनी जागृत होणं शक्य आहे. त्या प्रकारचं जर तुम्हाला एक वातावरण भेटलं आणि गुरुचं सानिध्य भेटलं तर ती गोष्ट 100% पॉसिबल आहे. 9 दिवस पण खूप झाले, याला 3 दिवस पण 9 दिवस खूप जास्त गोष्ट आहे. 3 दिवसात सुद्धा ही गोष्ट पॉसिबल आहे. ही गुरुवरती डिपेंड करतं की गुरु आपला कोण आहे. अच्छा. ठीक आहे. पण आता याच्यात 2 गोष्टी येतात. आता हा जो प्रश्न पडतो की आपण जसं बोलतो की सगळे आजपर्यंत सगळेजणी सांगितलं की याच्यात आयुष्य जातं बरोबर. आणि मी सांगतोय की 3 दिवसात पण होऊ शकतं. हम्म, हम्म. आता याच्यात 2 प्रकार असतात. एक असतं कुंडलिनीचं जागृत करणं आणि कुंडलिनीचं चलन. ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी. ओके. आता कुंडलिनी काय आहे आणि चक्र काय थोडक्यात सांगतो. हम्म. कुंडलिनीला असं समजा एक अशी शक्ती आहे जी रेल्वे आणि जे चक्र आहे ते स्टेशन्स आहे. हम्म, ठीक आहे. स्टेशन्स पण आपल्याकडे ऑलरेडी आहे, रेल्वे पण आपल्याकडे ऑलरेडी आहे. पण दोघांमध्ये फरक असा आहे की आपली रेल्वे चालू नाहीये. हम्म, हम्म. रेल्वे थोडी थोडी चालू आहे. प्रत्येकामध्ये कुंडलिनी जागृत असते, नेहमी असते. ती थोड्या थोड्या प्रमाणामध्ये, जसं आपण कुंडलिनीचं जे क्षेत्र बोलतो ना ते आपलं जे स्वाधिष्ठान चक्र असतं त्याच्या आणि मूलाधाराच्या जवळ बोलतो. कुंडलिनी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये जे काही हालचाल करते तर त्या हालचालीमुळे आपल्यामध्ये वासना क्रिएट होते. जे वासनेची भावना जी माणसामध्ये येते आणि जवळपास 99% लोक आयुष्य घालून टाकतात त्याच्यामध्ये, ते फक्त एक कुंडलिनीचा प्रभाव आहे. पण त्याच कुंडलिनीला तुम्ही विचार करा ना, फॉरेन मधनं लोक ज्यांच्याकडे सर्व पैसा आहे, सर्व गोष्टी आहे आणि आज ते सोडून भारतामध्ये येऊन भारतामधल्या जे काही गुरु आहे त्यांच्याकडनं दीक्षा घेत आहे. हम्म, हम्म. तुम्ही म्हणणार अहो गावाकडच्या लोकांना तुम्ही वेळात काढणार. हा, पण जो फॉरेन मधनं येतोय त्याला काय बोलणार तुम्ही. बरोबर. हा, त्याला काहीतरी तर गोष्ट वेगळी वाटत असेल म्हणून तो समुद्र पार करून इथपर्यंत येतोय. बरोबर आहे. मग गोष्ट काय आहे ते की कुंडलिनी एक शक्ती आहे जी आपल्या सगळ्यांमध्ये विद्यमान आहे, पण ती सुप्त अवस्थेमध्ये. तिची काही प्रमाणात हालचाल होते पण ती सुप्त अवस्थेमध्ये. मग कुंडलिनी गुरु काय करतो, त्या कुंडलिनीला फक्त जागृत करून तिची दिशा ठरवतो, तिला ऊर्ध्व मार्गी करतो, वरच्या दिशेने करतो. ती ज्या प्रकारे आता आहे तिला त्या प्रकारे ठेवत नाही. म्हणजे तो असं बोललं जातं की तो साप आहे एक प्रकारे, तो असं वेटोळ घालून बसलेला आहे आणि त्याचे 3.5 फेरे. तर तो 3.5 फेरे जे मारून बसलेला आहे तर त्याला उठवून तिला आपण सांगतो की तू आता गती करू शकते. मग गुरु काय करतो, गुरु जेव्हा स्पर्श दीक्षा देतो आज्ञा चक्रावरती तर त्यावेळेस तो तुम्हाला तुमच्या मधली जी कुंडलिनी आहे तिला जागृत करायचा प्रयत्न करतो, फक्त जागृत करतो, इथे चलन करत नाही. आता माऊली बोलतात किंवा आजपर्यंत आपले साधू संतांनी ज्यांनी योगी लोक आहे ते म्हणतात ना की कुंडलिनीला जागृत करणं थोडं डिफिकल्ट आहे. बरोबर. मी जागृत करण्याबद्दल बोलतोय, मी तिच्या चलन बद्दल बोलत नाहीये. चलन करणं म्हणजे तिचं पूर्ण मार्गक्रमण करणं वरतीपर्यंत, ब्रह्मरंध्रपर्यंत जेव्हा आपण बोलतो तर जेव्हा तिला नेतोय वरतीपर्यंत ना, तर ती गोष्ट गुरु करत नाही ना मी करत. ओके. ठीक आहे. का नाही करत, ते रिस्की आहे, खरं रिस्की आहे. बरोबर. पण ते आपण करू शकतो आपल्या साधनेमधून. आणि ते शिष्याला साधना दिल्या जातात आणि त्या साधनेमधून तो तिला हळूहळू एक एक स्टेप वरती न्यायचा प्रयत्न करतो. रिअलिटीमध्ये ते खूप जास्त रिस्की आहे. जर ते गुरुने करण्याचा प्रयत्न केला, एखाद्या आज मार्केटमध्ये खूप सगळे लोक आहे की जे कुंडलिनी जागृत करून देतात बोलतात, आणि मी तर 3 दिवस बोलतोय, त्या 3 दिवस ते एका दिवसात पण करून देतात आणि त्याच्यात ते म्हणतात की आम्ही कुंडलिनी तुमची वरती पण उठवून देणार. ही गोष्ट ते एका दिवसात म्हणतात आणि त्याचे पैसे घेतात, 15,000 कोणी 20,000. आता रिअलिटीमध्ये ही गोष्ट पॉसिबल नाहीये आणि ज्यांच्याकडनं पॉसिबल आहे पण ना, खूप रिस्की आहे. खूप जास्त रिस्की. म्हणजे तुमचं फिजिकल प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार. मी हे नाही बोलत की तुमचा कर्म खराब होणार, हा विषय सोडून द्या. गुरुचे पण कर्म खराब होतील त्याच्यामध्ये. पण मेन गोष्ट अशी आहे ना की तुम्हाला शरीरामध्ये एनर्जीचे डॅमेजेस होणार आणि ज्या ज्या ठिकाणी डॅमेजेस होणार त्या ठिकाणी आजार तयार होईल त्याचा. पण मी
जेव्हा बोलतोय की मी जागृत करणार, तर याचा अर्थ समजून घेतला गेला पाहिजे. मी फक्त जागृतीबद्दल बोलतोय. मी फक्त तुम्हाला चिंगारी देणार. बरोबर. मग ती तुम्ही चिंगारी विझवायची का त्याचा वनवा पेटवायचा, ही गोष्ट तुमच्या हातामध्ये. मग जेव्हा साधू संत आणि जेव्हा योगी लोक सांगतात ना की त्याला वर्ष लागतात, बरोबर. जीवन जातं, ते जीवन यासाठी जातं की आपली जी कुंडलिनी आहे ती जेव्हा मूलाधारातनं निघते आणि स्वादिष्टान एक 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 चक्रवर्ती करत करत ज्यावेळेस येते ना, तर ज्यावेळेस ती येते तर त्यावेळेस ती ज्या ठिकाणी ब्रह्मरंध आहे म्हणजे शिव आहे, त्या शिवाला जेव्हा ती एक होते, ते एक होणं अवघड आहे. ठीक आहे, पण तिची गती होऊ शकते. तर गुरु कृपेशिवाय कुंडलिनी जागृत करणं थोडं डिफिकल्ट आहे. तुमच्याकडनं स्वतः साधना करून पण ती होणार, पण त्याला एक डेली जरी तुम्ही साधना केली ना तर तुम्हाला 2.5 वर्ष लागणार. ओके. डेलीला तुम्ही एक बोलतो, डेलीला तुम्ही जर ध्यान सुरू केलं आणि डेलीला जरी तुम्ही एक अर्धा तास जरी डेली केलं तरी तुम्हाला 2 ते 2.5 वर्ष कुठेच जात नाही, एकदम आरामात लागणार. पहिला अनुभव घ्यायलाच. हा, कुंडलीने अनुभव देते. हा, जसं तुम्ही त्या रेल्वेमध्ये बसले, तुम्ही एक ट्रेन मध्ये बसले, वंदे भारत मध्ये, त्याच्या अशा खिडक्या मोठमोठ्या आहे आणि तुम्ही जागृतपणे आता, तर तुम्ही बाहेरचे नजारे बघू शकतात. त्याच प्रकारे कुंडलिनी जेव्हा गती करते ना, हळूहळू हळूहळू ती तास काट्यासारखी, ती चालते पण ती कळत नाहीये. ती सेकंद काटा नाही जे प्रत्येक क्षणाला जाणवून देईल, पण ती जेव्हा चालते ना, तुमचं लाईफ समोरचा व्यक्ती जेव्हा तुम्ही भेटणार ना, साधनेमध्ये तुम्ही आले 6 महिन्यानंतर किंवा 3 महिन्यानंतर जरी तुम्ही भेटले ना, तो व्यक्ती म्हणे भाई हा माणूस बदलला बरं का. ते तुम्हाला जाणवणार, समोरच्या व्यक्तीला जाणवेल. तर हा एक डिफरन्स आहे. कुंडलिनी आपल्यामध्ये जेव्हा ज्ञानेश्वर माऊली पण जेव्हा बोलतात ना की कुंडलिनीच्या गतीबद्दल जेव्हा बोलतात, तर त्यांनी एक गोष्ट घडते. थोडक्यात एक सांगतो की माझा एक एक्सपिरियन्स सांगतो, म्हणजे तुम्हाला एक कळेल की नेमके कोणत्या प्रकारचे अनुभव याच्यामध्ये येऊ शकतात. यासाठी एक ज्ञानेश्वर माऊलीने अजून एक ग्रंथ लिहिला, अमृतानुभव. बरोबर. अमृतानुभव हा ग्रंथ काय, अमृतानुभवामध्ये एक कुंडलिनी जेव्हा आपल्या या ठिकाणी येते, म्हणजे आज्ञाचक्राच्या या ठिकाणी येते, त्यावेळेस तो जो सर्प आहे जो आपल्या शरीरामध्ये येतो, आता बाह्य सर्प जो आहे आणि आंतरिक सर्प दोघांमध्ये फरक आहे. बाह्य सर्प विष देतो, हा सर्प अमृत देतो. ठीक आहे. ही जेव्हा गती करते तर गती करता करता ती येते या ठिकाणी. एक दिवशी मी ध्यानाला बसलेलो होतो आणि ध्यानाला बसलेला असताना रात्रीचा टायमिंग होता आणि बसलेला असताना खूप वेळ झाला, 1.5-2 तास झाले असतील, आणि मला असं जाणवलं की या ठिकाणी ना काहीतरी असं सापासारखं आहे. आता मला ती गोष्ट खूप वेळ जाणवली, पण ते मला थोडं विचित्र वाटलं आणि ते असं वाटत होतं की इथून बाहेर निघतंय या ठिकाणून. बरोबर. मग मला थोडस ते 15 मिनिटं मी त्याचा अनुभव घेतला. मग मी काय केलं, डोळे उघडले आणि डोळे उघडून मी, आता जो व्यक्ती मेडिटेशन करतो त्याला कळेल मी काय बोलतोय. आता नॉर्मल व्यक्तीला समजणं थोडं अवघड आहे की डोळे उघडल्यानंतर सगळं तुटून जाईल, ते स्वप्न नाहीये, हे कॉन्शियसनेस आहे. तर तुम्ही जेव्हा ध्यानावर उठतात ना, जेव्हा डोळे उघडतात तुम्ही खूप स्थिर असतात, कारण तुमचे श्वास खूप स्लो झालेले असतात. तर मी डोळे उघडून पण तोच अनुभव घेतोय, सेम गोष्ट, तीच गोष्ट, आणि असा फील की ज्या ठिकाणी काहीतरी गोष्ट आहे, ज्याच्या मुखामधून काहीतरी गोष्ट निघते आणि ती ह्या प्रकारे ह्या इथून अशी खाली 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 येते, जी इथं येते, खाली येते, थेंब थेंब जसं पाणी नळामधनं टपकावं त्या प्रकारे एक गोष्ट त्याच्यात रिजत होती. तो माझ्यासाठी परमानंद होता. मी त्याला खूप दिवस अनुभव केला त्याच्यानंतर पण एका पर्टिक्युलर टायमानंतर. तर कुंडलिनी ह्या प्रकारे काम करते. यालाच आपण असं बोलतो ना की जे नाग असतात, ज्यांना आपल्या अध्यात्मामध्ये खूप सगळं महत्व आहे, त्या नागांच्या डोक्यावरती नागमणी असं बोलतात. आता तो नागमणी म्हणजे बाह्य नागमणी बद्दल नाही बोललं जाते, हा आंतरिक नागमणी बद्दल बोललं जाते. तर तो सर्प ज्यावेळेस म्हणजे कुंडलिनी ज्यावेळेस तुमच्या या ठिकाणी येणार आणि ती तुमच्या ब्रह्मरंधाला टच करेल तर कनेक्शन क्रिएट होईल आणि लाईट लागेल. आणि ते जे लाईट आहे तो आहे नागमणी, आणि तो तुमच्या जीवनात जागला तर तो आत्मसाक्षात्काराच्या तुम्ही आता खूप जास्त जवळ आलेले. मग त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ना कोणी ही गोष्ट, जसं एखादा मुलगा आहे आणि तो अशा शाळेमध्ये गेला की ज्या ठिकाणी 6 वर्षाचे 7 वर्षाचे मुलं आहे आणि तो त्यांना लेक्चर देऊ राहिला की प्रौढ अवस्था कशी, शरीरात
बदल कसे होतात, अट्रॅक्शन क्रिएट होतात. आता समोर सपोज एक एक्झाम्पल सांगतो, 1000 मुलं बसले आणि हा एकटा व्यक्ती बसलेला आहे आणि तो सांगतो की असं असं घडतं, पण समोरचे 5-6 वर्षाचे मुलं म्हणतील बावळट माणूस आहे, काही पण सांगतोय. का? कारण की तो त्यांचा अनुभव नाहीये. पण त्याला पण माहिती आहे. बाळांनो, तुम्ही 13-14चे व्हा, तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्ही ह्या स्टेजला आले की तुम्हाला कळेल. ही त्याच प्रकारची गोष्ट आहे जी ज्ञानेश्वर माऊलींनी अमृत अनुभव मध्ये, मी खूप बरोबर सांगितलं तुम्हाला, माऊलींचं ज्ञान खूप आहे, माऊलींनी त्याला खूप विस्तार पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. तर कुंडलिनी इतकी सुंदर आहे. ती कुंडलिनी जागृत कशी होते? आता कुंडलिनी जर जागृत करायचं असेल तर याची सगळ्यात सुंदर प्रोसेस ध्यान आहे. ध्यानामधूनच कुंडलिनी जागृत होते. पण स्वतः तुम्ही असं टार्गेट नका ठेवू की तुम्हाला कुंडलिनी जागृत करायची, तर ती जागृत नाही होणार. ठीक आहे, हा गुरु तुमच्या सोबत असेल तर होऊन जाईल, कारण गुरूंना रस्ता माहिती आहे, कशा पद्धतीने गेल्यावरती ही गोष्ट घडणार आहे. पण त्याच ठिकाणी जेव्हा मी करायचा प्रयत्न करेल ना, तर तुम्ही ध्येय ठरवलं ना तर तुम्हाला नाही भेटणार ती गोष्ट. कारण अमृत्यू लोक आहे, इथं जे ठरवतो ते भेटत नाही, तुमच्या विरुद्धच. तुम्ही त्याला सोडून द्या, तुम्ही म्हणा मी फक्त साधना करतोय, तुम्ही साधना करत राहा, ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये ती गती करत राहणार. तिची स्टेपच ती आहे. हे आता लोकांना असं वाटतं ना की, तसं मी चॅलेंज देतो सगळ्यांना, मी बोलतो की तुम्ही कधी जीवनात ध्यान केलं नसेल ना, तुम्ही या माझ्याकडे, मी तुम्हाला असंच अर्धा पाऊण तास बसवेल. हा, तुम्ही कधी बसलेले नसाल, तुम्ही कधी पण आजपर्यंत तुम्ही म्हणा ना अरे मला बसलं जात नाही, 5 मिनिटं पण नाही बसलं, मी तुम्हाला लिटरली अर्धा तास तर तुम्हाला मी असंच बसवून टाकणार. दीक्षा दिल्यानंतर तुम्हाला पण नाही करणार, तुम्ही उठल्यावर म्हणणार बापरे हे कसं काय घडतंय, मी अर्धा तास बसलो. आता माझ्याकडे जेव्हा लोक येतात ना, त्यांचा टाइम दिला जातो आतमध्ये जाण्याचा आणि बाहेर निघण्याचा. ते स्वतःचा टाइम बघतात ना, पाऊण तास, 1 तास, 1.5 तास फर्स्ट टाइम आहे त्यांचा. आणि फर्स्ट टाइमला जेव्हा तुम्ही हा अनुभव घेताय तर ही गोष्ट गुरु देतोय. पण तोच अनुभव आता तुम्हाला वाटेल की डोळे मिटल्यानंतर काय दिसतोय, अंधार दिसतोय. प्रत्येक साधकाला काय वाटतं, डोळे मिटले तर काय दिसतो, अंधार दिसतो, आणि प्रकाशाच्या गोष्टी करतोय, अरे देवाच्या गोष्टी आहे, आपल्याला काय जमणार नाही. हा, माऊलींना का बरं झाल्या, कारण माऊली तर देव होते, पण माऊलींनी पण पंचतत्वाच्या शरीरामधनं आले होते का नाही, श्रीरामांनी पण पंचतत्वाच्या शरीरामधनं आले होते का नाही, श्रीराम सुद्धा त्याच्यातनं झाले, श्रीकृष्ण पण त्याच्यातनंच आले. आपले गुरु जसं आपण शंकर महाराजांबद्दल बोलणार, कशातनं आले, याच देहामधनं आले ना, पंचतत्वाच्या शरीरामधनं. स्वामी समर्थ कशामधनं आले, गजानन महाराज कशामधनं आले. तर आपल्याला पण तेच पंचतत्वाचं शरीर दिलेलं आहे, आपण सुद्धा आपली गती त्याच प्रकारे करू शकतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे ना की माझी तयारी असली पाहिजे. मग तुम्हाला स्वतः करायची असेल तर कमीत कमी बोलेल तुम्ही मिनिमम 6 महिने तरी डेली प्रॅक्टिस केली पाहिजे, साधना केली पाहिजे. जर करत असाल तर तुमच्या, मी कुंडलिनी जागृत नाही बोलत आहे, पण काही अनुभव तुम्हाला येणार की जे तुम्हाला मदत करतील. की आता एक नॉर्मली विचार केला नाही, लहान मुलांना बोललो ना आपण बाहेर बघ, त्यातील काय बघण्यासारखे, पण तेच आपण रील वरती बघतोय, भाई एकदम भारी दिसतं बरं का, तिथं कोकणात गेलो आणि तो आरे वारे बीच इतका छान दिसतो. आता आपण काय करतोय, रिअलिटी मध्ये आपल्या खिडकीतनच बघतोय, गाडी चालते गाडीतूनच बघतोय, पण ते दिसतंय का नाही छान, तर त्याच्यामध्ये मी दृष्टाभाव घेतोय. त्याच प्रकारे माझ्या पण साधनेमध्ये एका टायमानंतर मी जेव्हा तिला टायमिंग देणार ना, तर माझ्यामध्ये एक प्रकाश जागतो जो या ठिकाणून येतो, आणि तो प्रकाश मला मदत करत जातो एक एक गोष्टीसाठी. जे आपण कुंभमेळा झाला आता, हा कुंभमेळा नक्की काय असतो? आता कुंभमेळा जसं बोललं जातं ना की माझ्या दृष्टीने जर एखादा साधक असेल ना, त्याच्या दृष्टीने कुंभमेळा ही कॉन्सेप्ट पूर्णपणे वेगळी आहे. ठीक आहे, जसं याची पाठीमागे एक स्टोरी आहे समुद्र मंथनाची. सागर मंथन ज्याला आपण बोलतो, की ज्यावेळेस सगळे रत्न, 14 रत्न आणि सर्व मौल्यवान गोष्टी या समुद्राच्या पोटामध्ये गुपित होऊन गेल्या होत्या, एका ठिकाणी निघून गेल्या होत्या. आता त्याला बाहेर काढायचं होतं, म्हणजे एवढं की लक्ष्मी देवींकडे सुद्धा धन राहिलं नव्हतं, त्यांच्याकडे त्यांचं सोनं नव्हतं, काहीच नव्हतं, ऐश्वर्य सगळं हिरावून घेतल्यासारखं होतं. मग त्यावेळेस काय झालं की एक बोलतो ना, अज्ञान पसरत गेलं, अविद्येचा प्रसार खूप झाला. मग त्यावेळेस कुठेतरी असं वाटलं की नाही, आता आपण मंथन केलं पाहिजे आणि त्या मंथनामधनं आपण अमृत काढलं पाहिजे. मग देव आणि राक्षस म्हणजे असुर यांनी मिळून ते मंथन करण्याचा प्रयत्न केला, त्याला समुद्र मंथन बोलतो. त्या समुद्र मंथनामध्ये एक पर्वत ठेवला गेला आणि त्या पर्वताला एक वासुकी जे होते त्यांना गुंडाळलं गेलं आणि त्यांना दोर स्वरूपामध्ये वापरलं गेलं.
एक टोक देवांनी पकडलं, एक टोक असुरांनी पकडलं. ज्यावेळेस ते मंथन करत होते तर त्या मंथन करत असताना त्याच्यामधून विष निघालं आणि ते विष ज्यावेळेस निघालं तर त्याला हलाहल विष बोलतात. हलाहल म्हणजे ते हाल करून मारत होतं आणि त्याच्याने सृष्टीचा ऱ्हास व्हायला लागला होता. मग त्यावेळेस सर्व देवता गेले महादेवांकडे, त्यांना सांगितलं की तुम्ही बघा काहीतरी करा. महादेव, त्याला आपण बोळाच बोलतो, ते गेले आणि त्यांनी ते विष घेऊन गेले. त्यांनी जे प्राशन केलं, तर प्राशन केल्यानंतर पण मंथन चालू होतं. तर मंथन चालू असताना त्याच्यामधनं रत्न निघाले, वेगवेगळे 14 रत्न निघाले आणि त्या 14 रत्न निघाल्यानंतर त्याच्यातनं शेवटी जे निघालं ते अमृत होतं. आता अमृत अशी गोष्ट आहे की ज्याला प्राप्त केल्यानंतर काही प्राप्त करायचं राहत नाही, कारण तुम्हाला अमरत्व मिळालं. ठीक आहे. मंथन ज्या जसं केलं जातं ना, ते मंथन माझ्यामध्ये पण केलं जातं. ही मंथन करण्याची जी सागर मंथन किंवा समुद्र मंथनाची प्रोसेस बाह्य स्वरूपाची नसून ती आंतरिक स्वरूपाची. हे बाह्य समुद्रामध्ये घडलेली गोष्ट नाहीये, तर ही आंतरिकतेमध्ये घडलेली गोष्ट आहे. ज्या वेळेस मी एखादा साधक असतो ना, तो साधक ज्या वेळेस साधना करायला सुरुवात करतो त्याच्या मनामध्ये वाईट वाईट विचार यायला लागतात आणि ते इतके वाईट असतात की तो म्हणतो बाप रे, मी एवढा वाईट विचार कसं काय करू शकतो. मग काही वेळेस ते विचार त्याच्या देवाबद्दल पण असतात, घरच्यांबद्दल असतात, आजूबाजूच्या बद्दल असतात. मग या गोष्टींवरती एक 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 करत म्हणजे ते जसे विचार बाहेर येत आहेत ना, ते हलाहल विष बाहेर निघते. जे मी जन्म 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 सांभाळत आलेलो आहे ते सगळ्या गोष्टी बाहेर निघतील. पण मला काय करायचंय, माझ्यामधला शिव जागवायचा आहे आणि तो शिव येऊन ते विष काय करतो, प्राशन करेल. आणि ते प्राशन करून कुठे थांबेल, याच ठिकाणी थांबेल. जसं सगळ्यात शेवटी अमृत निघालं, त्याच प्रकारे माझ्या शरीरामधनं जेव्हा मी वरती 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 येणार तर एक ठिकाण येणार ज्याला मी ब्रह्मरंध्र बोलतो. त्याच्यामध्ये जो आपली शक्ती आहे ती शिवामध्ये एक होते आणि जेव्हा शक्ती ही शिवामध्ये एक होते तर तो अमृत कलश तयार होतो आणि तो अमृत कलश ज्याला मिळाला तो अमर होतो, तो त्या देवत्वाला प्राप्त होऊन जातो. मग झालं असं की स्टोरीज प्रमाणे ते जे कलश होता त्याच्यामध्ये थोडेसे वादविवाद झाले देवांमध्ये आणि असुरांमध्ये आणि तो कलश बळीराजा जो होता त्याने तो घेतला आणि त्याने तो चोरून नेला, एक प्रकारे पळवून नेला. तर त्या पळवत असताना त्याचे 4 थेंब हे पृथ्वीवरती पडले आणि ज्या 4 ठिकाणी ते थेंब पडले तर त्या ठिकाणी कुंभमेळा केला जातो, जो याच्या अगोदर प्रयागमध्ये झाला. आता पुढचा जो कुंभमेळा आहे तो नाशिक या ठिकाणी, ज्या ठिकाणी मी खूप भाग्यवान मानतो की मी अशा ठिकाणी राहतो की ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो. मला कोणी विचारलं की तुम्ही कुठून बोलतात तर मी सांगतो बोले नगरी नाशिक या ठिकाणून बोलतो. तर एक बोलतो ना की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही फक्त स्नान करू नका किंवा ही त्या प्रकारची गोष्ट नाहीये. ही नाथांमध्ये एक गोष्ट येते ज्याला सोहमची साधना बोलतात. सोहम म्हणजे जो मी श्वास घेतो ना, तर हे सोहमची साधना आहे. जो घेणारा श्वास आहे तो सो आहे आणि सोडणारा जो श्वास आहे तो हम आहे. तर तो सोहमची साधना बोलली जाते. त्या सोहमच्या साधनेमध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. याच्यामध्ये असतात आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी. त्या 72,000 नाडींची विभागणी अशी आहे की एक इडा नाडी आणि पिंगला नाडी ह्या मुख्य नाडी बनतात आणि इडापासून 36,000 आणि पिंगलापासून 36,000 अशा मिळून 72,000 नाडीच बनतात. त्या 72,000 नाडींमधनं आपण प्रवास करायला सुरुवात करतो आणि त्या शिवत्वापर्यंत पोहोचतो. पण ते पोहोचत असताना जसं आता प्रयागला कुंभमेळा झाला तर त्यावेळेस त्रिवेणी संगमावरती आपण बोलतो की त्या ठिकाणी ते जाऊन आपण त्या ठिकाणी आंघोळ केली पाहिजे. पण त्रिवेणी संगम काय, तर जसं गंगा, यमुना आणि सरस्वती या 3 नद्यांचा ज्या ठिकाणी संगम आहे तो संगम बाह्य स्वरूपाचा नसून तो संगम आत्मस्वरूपाचा आहे, आंतरिक प्रवास आहे. तर एक झाली माझी गंगा, एक झाली माझी यमुना म्हणजे एक झाली इडा, एक झाली माझी पिंगला. पण सरस्वती नदी जी आहे ती लुप्त आहे. ते म्हणतात ती खालून वाहते. ती खालून का वाहते, त्याच प्रकारे माझ्यामध्ये अजून एक 3री नाडी काम करते, त्याला सुषुम्ना नाडी बोलतात. ती सरस्वती आहे, ते ज्ञान आहे आणि त्याच्यामध्ये आपण एंटर करतो ह्या दोघांच्या माध्यमातून आणि त्या ठिकाणी तो संगम जो घडतो तो संगम माझा ह्या ठिकाणी घडतो. आणि ज्यावेळेस तो घडेल त्याच वेळेस माझ्यासाठी कुंभमेळा ही जी गोष्ट आहे, ही जी संकल्पना आहे, ही खऱ्या खऱ्या पद्धतीने म्हणजे बोलतो ना फलिश्रुत होईल आणि सगळ्यांसाठी काम करेल. नुसतं त्याच्यात जाऊन आंघोळ करून उपयोग नाही, त्या ठिकाणी जाऊन साधना ही केली गेली पाहिजे.
पूजेमध्ये 2 प्रकार येतात, एक शिवपूजा आणि एक शक्तीपूजा. यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये बरेचसे भ्रम आहेत. तर हे नक्की काय आहे पूजा म्हणजे? ठीक आहे. जसं थोडं मी माझ्याच भाषेमध्ये, साधनेच्या भाषेमध्ये समजवतो. त्याला खूप सगळ्या प्रकारे समजवू शकतो, पण मी तुम्हाला त्या बाह्य गोष्टींमध्ये न अडकवता याचा थोडा गूढ अर्थ बोलतो. 2 गोष्टी, एक आहे शिव आणि एक आहे शक्ती. जी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती आहे, जी तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, सगळ्यांमध्ये विद्यमान आहे. ज्यावेळेस शक्तीपूजा ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मी कुंडलिनीची गती करतो. आता कुंडलिनीची किंवा शक्तीची गती काय असते, जसं जसं तुम्ही एक एक चक्रावरती येतात ना, तसं तसं तुमच्या लाईफ मधले प्रॉब्लेम कमी व्हायला लागतात. जसं एक एक्झाम्पल सांगतो, म्हणजे प्रत्येक चक्र सांगतो आणि त्याच्यावरती मिळणारी गोष्ट सांगतो की तुम्हाला शक्ती काय ते कळेल. आता सगळ्यात पहिले जे आपलं बेसिक जे चक्र आहे त्याला बोलतात रूट चक्र, म्हणजे मूलाधार. मूलाधार काय आहे की माझा मूळ आधार. मग माझा मूळ आधार काय आहे, तर माझा आहे रूट चक्र. आता रूट चक्र काय गोष्ट आहे की ज्यामध्ये माझ्या ज्या बेसिक नीड्स आहे, ज्याच्यामध्ये येतात अन्न, वस्त्र आणि निवारा, ह्या ज्या 3 गोष्टी येतात त्या येतात माझ्या रूट चक्रामध्ये. आता ज्याचं लाईफ बॅलन्स नाही ना, ह्या 3 गोष्टी ज्याच्या परिपूर्ण नाही, तो त्याला आपण गरीब बोलतो. बरोबर, आपण गरिबीतनं जातो म्हणजे काय, या 3 गोष्टींची कुठंतरी कमतरता पडते आणि त्यालाच आपण थोडी गरिबी ही अवस्था बोलतो. आता तुम्ही मूलाधार चक्रावरनं, म्हणजे देवी तुमच्यावर जर प्रसन्न असेल तर ती गोष्ट पहिल्यांदा तुम्ही मूलाधार चक्रामधनं गती करणार, तर मूलाधार चक्र तुमचं एक प्रकारे ऍक्टिव्ह झालं. थोडं वरती येणार, पुढे येणार स्वादिष्ठान. ज्या व्यक्तीच्या बेसिक गरजा पूर्ण होतात ना, तो वासनेकडे जातो. ठीक आहे, रस्त्यावरचा व्यक्ती वासनेकडे नाही जाऊ शकत, कारण तो म्हणेल मला खायला पाहिजे. पण जे व्यक्तीकडे खायला आहे, अन्न, वस्त्र, निवारा 3 गोष्टी झाल्या, तो व्यक्ती वासनेकडे कुठं ना कुठं त्याला जीवन ओढत जातं. मग सेकंड येतं की ज्याचं स्वादिष्ठान चक्र बॅलन्स नसेल, त्या व्यक्तीमध्ये तो वासनाग्रस्त असणार, त्याच्या डोक्यामध्ये कंटिन्यू वासनाच चालू असणार. पण जो व्यक्ती त्याला ऍक्टिव्ह करून घेतो, त्याला मेंटेन करतो किंवा कुंडलिनी त्याच्यामधनं गती करते, त्यावेळेस तो ब्रह्मचर्याचं पालन खूप छान पद्धतीने करतो. त्याच्यावरती येतो 3रं जे चक्र येतं ते मणिपूर चक्र येतं. पुढची जी गोष्ट येते, आता तुमच्याकडे बघा, जसं राजाच्या दृष्टीने विचार करा की त्याच्याकडे अन्न, वस्त्र, निवाराची कमी नाहीये, त्याच्याकडे वासना पूर्ण करण्याची कमी नाहीये, त्याच्या खूप सगळ्या राण्या असायच्या, वासना पण पूर्ण झाली. 3री गोष्ट त्यासाठी, पुढची गोष्ट किंवा आपल्यासारख्याचाच विचार करा, सामान्य व्यक्तीचा, ह्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही शोधायला लागतात पॉवर. ठीक आहे, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास कमी असेल तर तुमचं जे मणिपूर चक्र आहे तर ते कुठंतरी अस्थिर आहे. ठीक आहे, मग तुम्ही त्याच्यावरती ओव्हरकम करतात, म्हणजे तुमच्यात ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येत जाणार. आणि तो असा असेल की तुम्हाला नाही कळणार की आता बघा, एकाच आईला 2 मुलं होतात, कधी कधी जुळे पण असतात, आणि एक खूप भित्रा असतो आणि खूप डेंजर असतो. आपण म्हणतो हा खूप भित्रा आहे, हा खूप डेंजर आहे. आता तो डेंजर कसं काय झाला ना, हा भित्रा कसं काय झाला, तर त्याचं आपण बोलतो की त्याचं जे मणिपूर चक्र आहे ते खूप असं स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे ती गोष्ट घडते. तर ही माझ्याकडे कोणी येतं आणि तो बोलतो मला खूप भीती वाटते, तर मी त्याला मणिपूर चक्राबद्दल सांगतो की तुम्ही याची साधना करा, एक 15 दिवस करा. 15 दिवसानंतर तुम्ही या लेवलला येऊन जाणार नाही की तुम्ही स्मशानभूमी जरी तुम्हाला सोडून आलो तरी तुम्ही असं नाही जाणून यार मी काबर घाबरत नाही, या लेवलला तुम्ही असणार. थोडं म्हणजे बघा, देवी पॉवर देते, एक एक गोष्ट तुम्हाला देवी देत जाते. ठीक आहे, थोडं पुढे आलो, वरती आलो, आता तुमच्यात प्रेम जागृत होणार, जे अनाहत चक्र आहे त्याच्यात प्रेम भावना तुमच्याकडे. आता 3 गोष्टी, जो राजा सुंदर कोणता असतो, छान राजा कोणता असतो की ज्याच्यामध्ये प्रजेबद्दल पण प्रेम आहे. ठीक आहे, मग आपण थोडं वरती आलो तर माझ्यात प्रेम जागलं, तर आपण अनाहत चक्रात आलो. आता ज्याच्याकडे प्रेम पण आलं, आता भरपूर धर्म आहे जे प्रेमाबद्दलच बोलतंय, तर ते इथपर्यंत थांबतंय. पण माझा धर्म इथे नाही थांबणार, माझा धर्म अजून वरती जातो, तो अजून वरती येतो. तो म्हणतो की जेव्हा माझ्याकडे ह्या ज्या 4 गोष्टी आल्या तर मी आता या ठिकाणी येणार, 4थ्या वरती येणार. तर या ठिकाणी येतं माझं विशुद्धी चक्र. आता विशुद्धी काय आहे, विशुद्धी म्हणजे आता तुमच्याकडे प्रेम पण आलं ना, तर तुमच्याकडे अंडरस्टँडिंग लेवल आली, तर तुम्ही समोरच्याला समजून घेऊ शकतात. समोरच्याला न बोलण्याच्या आत खूप सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली समजायला लागतील. तुमच्या जिभेवरती सरस्वती वास करेल, तुम्ही जे बोलणार ते गोष्टी घडणार. या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली देवी तुम्हाला पॉवर देत जाते, एक 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 स्टेपने. तर या ठिकाणी आल्यानंतर विशुद्धी. आता तुमच्याकडे बोलायला पण तुम्हाला जमतंय, अंडरस्टँडिंग पण जमते, मग देवी तुम्हाला एक लास्ट पॉवर देते, ती आहे तुम्हाला आज्ञा. आता तुम्हाला देव करते. आज्ञा मीन्स तुम्ही ह्या विश्वाला आज्ञा देऊ शकतात.
आज्ञा देऊ शकतात, ऑर्डर देऊ शकतात हम्म. आणि ती गोष्ट रिअलिटीमध्ये कन्वर्ट होते, ज्याला मॅनिफेस्टेशन असा शब्द वापरला जातो. पण ते खूप छोटं 10% पार्ट आहे. मॅनिफेस्टेशन म्हणजे तू फक्त एक चाललंय, एक कोणीतरी मानता येईल, कोणीतरी खेळतंय, बिझनेस चाललाय लोकांचा छान, तोपर्यंत ठीक आहे. पण अध्यात्म आणि च्या दृष्टीने जर विचार केला तर ज्यावेळेस मी आज्ञाचक्रावरती येतोय त्यावेळेस त्या गोष्टीला खूप वेगळ्या पद्धतीने हँडल केलं जातं, की मी जे पण बोलणार. म्हणून सुरुवातीच्या काळी काय असायचं, गुरु जेव्हा दीक्षा द्यायचे ना तेव्हा त्या साधकाला बघायचे की याच्यामध्ये अहिंसा असली पाहिजे, याच्यामध्ये प्रेम भाव असला पाहिजे. तर हे का बघितलं जायचं, जर एखाद्याला चुकून तुम्ही आज्ञाचक्र ऍक्टिव्ह करून दिलं आणि त्याचं डोकं थोडं फिरलं तर त्याने एखाद्याबद्दल टाकलं बोलून तर ती गोष्ट रिअलिटी होऊन जाणार. हा, आणि कधी कधी ते काय होणार, एका टायमानंतर ते आपल्यावरच फिरणार. दुसऱ्याचं वाईट बघता बघता नको ते आपल्याच कधीतरी बोललं जाईल आणि अचानक आपल्यावरतीच. भरपूर साधकांचं हेच घडतं. भस्मासुरासारखं. हा, भस्मासुरासारखं. याला कल्पवृक्ष सारखी गोष्ट आहे. हे कल्पवृक्ष आहे, या ठिकाणी माझा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष म्हणजे काय, की तुम्ही त्या झाडाच्या खाली बसून, वृक्षाच्या झाडाखाली म्हणजे त्या झाडाखाली बसून तुम्ही जे पण विचार कराल ना ती गोष्ट तुम्हाला भेटत जाईल. पण जर भेटता भेटता तुम्ही जोपर्यंत आनंद भेटतो तोपर्यंत छान वाटेल. पण त्या झाडाखाली तुम्ही झोपले आणि तुम्ही दिवसभर खूप काय काय मागितलं, सगळं भेटलं, आणि रात्री विचार केला यार भूताला मला खाल्लं तर तो भूतीन तुम्हाला खाणार. ही त्याच प्रकारची गोष्ट आहे. तर लोक वाटोळ कोणी करत नाही, स्वतःच करत आहे. खूप लोक जे आहेत ना की जे या पद्धतीने वागतात ते, की याचं बघ त्याचं बघ. माझ्याकडे म्हणजे आज माझ्याकडे 10 ते 15% लोक असे येतात जे ऑलरेडी गुरु आहे, जे ऑलरेडी गुरु आहे. पण ते म्हणतात की आता असा प्रॉब्लेम होतोय ना की ज्यांना गुरु केलं ते वेगळेच काहीतरी मार्गाला लागून गेले, त्यांचा ट्रेंड गेला. हा, आता कळत नाही, आम्ही गेलो अडकून, आता आम्ही बघायचो दुसऱ्याचं, आताच आमचं पाहायची वेळ आलेली. तर हे काय घडतं, कारण की आपली जर प्रॉपर लिंक नसेल ना तर ह्या गोष्टी प्रॉब्लेमॅटिक घडणारच. मग इथं आल्यानंतर आता इथपर्यंत आले, आता तुम्हाला काय जिंकायचं आहे. देवीने काय दिला तुम्हाला, समृद्धी दिली. प्रत्येक गोष्ट बघा, एक 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 स्टेप्स तुम्हाला देत गेली. आता तुम्ही इथपर्यंत राहू शकतात, याला सिद्धी बोलतात. याच सिद्धी आहे. आणि एका टायमानंतर तुम्ही इथपर्यंत आले, आता जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडायला तयार आहे तर तुम्ही शिवात एक व्हायला तयार आहे. मग शिव ज्याला वैरागी बोलतात, तो वैरागी शिव म्हणजे काय, की यांचं सगळ्यांचं त्याग करायचा. ज्या पॉवर्स भेटल्या, ज्या गोष्टी भेटल्या, मी छान बोलू शकतो, मी मॅनिफेस्ट करू शकतो, मी जे बोलेल ते घडणार आहे, हे सगळ्यांमध्ये मला कळतं अरे निरर्थकता आता, मग मी शिवाकडे. तर तो शिव आहे. तर जीवनामध्ये जर काही प्राप्त करायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या देवता आणि कुलदेवता याच्याशिवाय उपाय नाहीये.